आज वैशाखी पौर्णिमेनिमित्त जगभरात तथागत भगवान गौतम बुद्ध यांची जयंती उत्साहात साजरी होत असून लातूर शहरातही बौद्ध उपासक आणि उपासिका यांच्या वतीने भव्य धम्म मिरवणूक काढण्यात आली. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या प्रेरणेतून ही मिरवणूक काढल्याचे आयोजकांनी सांगितले. लातूरच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क दरम्यान सकाळी ही रॅली काढण्यात आली असून यावेळी बुद्धं शरणं गच्छामीच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. भगवान बुद्धांचे विचार हे समता, मानवता आणि नीतिमत्तेवर आधारित असून हे संपूर्ण जगासाठी मार्गदर्शक असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या मिरवणुकीमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. समतेचा संदेश देणारा या धम्म रॅलीने लातूर शहराचे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. बुद्धांच्या शांती आणि समतेचा संदेश घराघरात पोहोचावा हीच भावना या निमित्ताने व्यक्त केली जात आहे. तथागत भगवान बुद्धांची जयंती आज वैशाख पौर्णिमेदिनी संपूर्ण जगभरामध्ये साजरी होत आहे. लातूर शहरामध्ये देखील सर्व बौद्ध उपासक उपासिकांच्या वतीनं बुद्ध जयंतीच्या निमित्तानं धम्म मिरवणूक निघालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पार्क पर्यंत ही सकाळच्या सत्रामध्ये ही रॅली झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये बुद्ध धम्म आणलेला आहे. लुप्त झालेल्या बुद्धाला पुन्हा चकाकी देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या बुद्ध जयंतीसाठी या देशातल्या लोकांना बुद्ध कळावा याच्यासाठी बुद्ध जयंती साजरी करण्यासाठी स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पुढाकार घेतला. 1942 पासून डॉक्टर बाबासाहेबांचा आग्रह ब्रिटिश काळापासून होता की बुद्ध जयंती देशात झाली पाहिजे, बुद्ध या देशाला कळाले पाहिजेत, त्याच्यासाठी सार्वजनिक सुट्टी सुद्धा मिळाली पाहिजे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी समाजाला सुद्धा सांगितले की तथागत भगवान बुद्धाची जयंती साजरी करा. तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या म्हणण्यानुसार आम्ही सगळे त्यांचे अनुयायी बुद्ध जयंती साजरी करीत आहोत. तेव्हा जयंतीच्या निमित्तानं सर्वांना शुभेच्छा देतो. तथागत बुद्धाचा विचार हा नीतिमत्तेचा विचार आहे. तथागत बुद्धाचा विचार मानवतेचा विचार आहे. तथागत बुद्धाचा विचार समतेचा विचार आहे. आणि म्हणून या समतेच्या विचाराचा प्रचार आणि प्रसार म्हणजे खरा बौद्ध धम्माचा प्रचार आहे. आणि म्हणून तथागत बुद्ध या संपूर्ण आशिया खंडाचे दीपस्तंभ आहेत. बुद्धाला या जगामध्ये लाईट ऑफ एशिया म्हणून ही उपाधी मिळाली आहे. आणि म्हणून बुद्धाचा जय जयकार सूर्य चंद्र असेपर्यंत राहणार आहे, कारण बुद्ध तशा पद्धतीचं व्यक्तिमत्व होतं. Thanks for watching Ekmat Digital.